आपण हॉर्मोनच्या आजाराबद्दल चर्चा करणार आहोत। काय असतात हे हॉर्मोनचे आजार? याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, लहान वयामध्ये उच्च रक्तदाब म्हणजे बीपीचा आजार होऊ शकतो का? अगदी 5 वर्षाच्या 6 वर्षाच्या मुलांना बीपीचा आजार होऊ शकतो का? हो, होऊ शकतो आणि तो हॉर्मोनच्या आजारामुळे होतो। आपल्या शरीरामध्ये किडनीच्या वरच्या बाजूला ॲड्रिनल ग्रंथी असते। प्रत्येक व्यक्तीला 2 ॲड्रिनल ग्रंथी असतात आणि ह्या ॲड्रिनल ग्रंथीमधून काही महत्त्वाचे हॉर्मोन तयार होतात जे आपला बीपी म्हणजेच रक्तदाब नॉर्मल ठेवण्याचे काम करतात। काही वेळेला ह्या ॲड्रिनल ग्रंथीची गाठ होते आणि त्यामधून हॉर्मोन्स तयार होतात ज्यामुळे लहान वयात देखील उच्च रक्तदाब होतो। अगदी 10-15 वर्षाच्या मुलाचा बीपी 180-200 एवढा असू शकतो। यामुळे जर लहान वयातील मुलांना बीपीचा त्रास असेल तर त्या व्यक्तींना ॲड्रिनल ग्रंथीची गाठ आहे का किंवा हॉर्मोनचा आजार आहे का हे तपासणे गरजेचे आहे। जर आपण योग्य ते निदान केल्यास लहान वयातील बीपी काही व्यक्तींमध्ये काही प्रमाणामध्ये आपल्याला पूर्णपणे बरा करता येतो। जसे ॲड्रिनल ग्रंथीमधून रस वाढण्याचे आजार आहेत, काही वेळेला ॲड्रिनल ग्रंथीचे गाठ झाल्यामुळे पुरुषांचा रस स्त्रियांमध्ये तयार होतो आणि अचानक चेहऱ्यावरती केस येतात आणि पाळी बंद होऊन जाते। त्यामुळे जर काही स्त्रियांमध्ये अचानक चेहऱ्यावरती केस येतात आणि झपाट्याने वाढ होत असेल, पाळीमध्ये अनियमितता असेल तर अशा व्यक्तींना हॉर्मोन तयार करणारी ॲड्रिनल ग्रंथीची गाठ आहे का हे तपासणे गरजेचे आहे। जसं ॲड्रिनल ग्रंथीमधून रस वाढतो तसंच काही ॲड्रिनल ग्रंथीच्या आजारामध्ये रस कमीही होतो। कसं ओळखणार आपण? जर झपाट्याने वजन कमी होते, अगदी 2-3 महिन्यामध्ये 10 किलो 15 किलो वजन कमी झालं आहे, भूक लागत नाही आहे, उलटी होते आहे नेहमी किंवा शरीराचा रंग दिवसेंदिवस सावळा किंवा काळा होत जात आहे, असे त्रास होत असेल तर त्या व्यक्तीने हॉर्मोनची तपासणी करणं गरजेचं आहे। जर ॲड्रिनल ग्रंथीचा आजार आहे असे निदान केले आणि त्याची योग्य ती ट्रीटमेंट केली तर हा त्रास आपल्याला कमी करता येतो।